नमस्कार मित्रांनो, बघा आपण जे काही 11वीची NCERT संदर्भात डिस्कशन चालू केलं होतं त्या संदर्भात आपण पहिलं चॅप्टर फिनिश केलेलं आहे आणि आपलं दुसरं चॅप्टर चालू होतं. ठीक आहे, दुसऱ्या चॅप्टर संदर्भात आपण आत्तापर्यंत 2-3 लेक्चर बघितलेले आहेत. ठीक आहे, आणि आपण आता त्या 2-3 लेक्चरचा एक शॉर्टमध्ये एकदम रिकॅप घेऊन घेऊया, म्हणजे आपली लिंक लागेल की सध्या काय चालू आहे आपलं. तर ठीक आहे, तर बघा आपण सेकंड चॅप्टर चालू केलं होतं आणि सेकंड चॅप्टरमध्ये आपण सांगितलं होतं की ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ या संदर्भात आपण डिस्कशन चालू केलं. यामध्ये आपण वेगवेगळे थेरीज डिस्कस केल्या सुरुवातीला. ठीक आहे, मेटेरॉइड हायपोथेसिस, नेब्युलर हायपोथेसिस, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, गॅसियस हायपोथेसिस, टायडल हायपोथेसिस. ठीक आहे, अशा प्रकारच्या खूप साऱ्या हायपोथेसिस आणि त्याचे सायंटिस्ट. आणि नंतर बघा आपण एक मॉडर्न थेरी बघितली. ठीक आहे, आणि मॉडर्न थेरीमध्ये आपण जे काही बिग बँग थेरी आहे तर बिग बँग थेरी बघितली आणि बिग बँग थेरीलाच आपण दुसरं नाव दिलेलं होतं, एक काय म्हटलं होतं त्याला, एक्सपांडिंग युनिवर्स थेरी. ठीक आहे, मग एक्सपांडिंग युनिवर्स थेरीमध्ये आपण असं शिकलो होतं की एक्सपांडिंग युनिवर्स या शब्दाचा अर्थ बघितला होता आपण की एक्सपांडिंग युनिवर्स म्हणजे दोन गॅलेक्सीमधलं स्पेस जे आहे तर ते काय होणं, इन्क्रीज होणं. म्हणजेच काय तर एक्सपांडिंग युनिवर्स, ना की त्या गॅलेक्सीची साईज इन्क्रीज होणं. ठीक आहे, साईज इन्क्रीज होणे का नाही. ठीक आहे, नंतर समोर गेलो आपण आणि मग जी काही बिग बँग थेरी आहे तर ती स्टेप बाय स्टेप डिस्कस केली. ठीक आहे, बिग बँग थेरीमध्ये आपण सांगितलं होतं की एक जे काही युनिवर्स फॉर्मिंग मॅटर आहे तर ते एका टायनी बॉलच्या स्वरूपामध्ये होतं, ज्याचं व्हॉल्यूम जे आहे ते खूप स्मॉल होतं, पण त्याची जी काही डेन्सिटी आहे आणि टेम्परेचर आहे ते कसं होतं, इन्फायनाईट होतं, अमर्याद होतं. ठीक आहे, मग 13.7 वर्ष आधी तो जे काही टायनी बॉल होता तर तो ब्रस्ट झाला, फुटून त्यापासून विश्व तयार झालं. ठीक आहे, मग विश्वामध्ये आपण डिस्कस करता करता आपण स्टार फॉर्मेशनबद्दल बोललो होतो. ठीक आहे, की स्टार फॉर्मेशन कसं झालं की हायड्रोजन आणि हेलियम जे काही गॅस क्लाउड आहेत तर ते एका जागेवर जमा झाले आणि ते मोर डेन्सर होत गेले. डेन्सर म्हणजे एकदम असं घन होत गेले ते, आणि त्यापासूनच काय तयार झालं, स्टार फॉर्मेशन तयार झालं, स्टार तयार झाले. ठीक आहे, आणि मग त्याच्या आजूबाजूला जे काही डस्ट पार्टिकल आणि गॅसेस मटेरियल होतं त्यापासून छोट्या छोट्या बॉडीज तयार झाल्या. ठीक आहे, त्या बॉडीजला आपण म्हटलं होतं प्लॅनेटेसिमल्स. मग ते प्लॅनेटेसिमल एकमेकावर आदळून त्यापासून आणखी मोठ्या मोठ्या बॉडीज तयार झाल्या आणि त्याच बॉडीला आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स म्हणतो, ग्रह म्हणतो. ठीक आहे, मग आपण आपली सूर्यमाला डिस्कस केली होती. सूर्यमालेमध्ये आपले 8 ग्रह डिस्कस केले होते. आपण सांगितलं होतं की एक एक ॲस्टेरॉइडचा बेल्ट असा आणि त्याच्या इकडले ग्रह आणि इकडले ग्रह, इकडले याला आपण म्हटलं होतं टेरेस्ट्रियल प्लॅनेट. इकडे एक सूर्य होता आपला. ठीक आहे, सूर्य, नंतर बुध, शुक्र, नंतर पृथ्वी आणि मंगळ, आणि इकडचे जे काही गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून जे आहेत तर ते बघितले होते. ठीक आहे, मग इकडे सांगितलं होतं आपण, याला म्हटलं होतं टेरेस्ट्रियल प्लॅनेट, इकडे म्हटलं होतं आपण जोएन प्लॅनेट. ठीक आहे, नंतर आपण आणखी समोर गेलेलो होतो. समोर गेल्यानंतर आपण जे काही मून आहे तर मून संदर्भात वेगवेगळ्या थेरीज बघितल्या. जे काही डार्विन्स यांनी सजेस्टेड केलं होतं तर त्यांचं सजेशन बघितलं. नंतर आपण जे काही बिग स्प्लाट्स किंवा जायंट इम्पॅक्ट तर या संदर्भात सुद्धा डिस्कशन केलं होतं. ठीक आहे, नंतर चंद्रासंदर्भात आपण 2 करंट इव्हेंट बघितल्या, एक चंद्रयान 2. ठीक आहे, आणि दुसरी बघितली होती आपण आपलं जे काही इंटरनॅशनल युनियन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल याचा जे काही रिपोर्ट आला होता तर तो रिपोर्ट आपण डिस्कस केला होता. ठीक आहे, तो रिपोर्ट कशा संदर्भात होता, चंद्रासंदर्भात. त्यामध्ये आपण बघितलं होतं की सर्वात जास्त चंद्र जे आहेत तर ते कोणाचे आहेत, शनीचे आहेत, सॅटर्नचे आहेत. ठीक आहे, नंतर कोणाकोणाला नाही आहे, कोणाला एकच चंद्र आहे, तर या संदर्भात ते डिस्कशन केलं होतं. ठीक आहे, नंतर आपण चंद्रयान 2मध्ये त्याच्या डेट्स, काही महत्त्वाच्या डेट्स बघितल्या होत्या. ठीक आहे, त्याचे कंपोनंट्स बघितले होते वेगवेगळे. ठीक आहे, आणि त्या कंपोनंट्सचं वेगवेगळं वर्किंग बघितलं होतं की नेमकं काम काय काय आहे त्याचं. ठीक आहे, आणि नंतर आपण याच्या समोर गेलो आणि त्या समोर गेल्यानंतर आपण बघा जे काही आपलं इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्पियर बघितलं होतं. ठीक आहे, इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्पियर. मग आता इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्पियरमध्ये काय बघितलं होतं आपण की जे काही लिथोस्पियर आहे, जे काही अर्थचं शिलावरण आहे तर शिलावरणाचा अर्थ समजून घेतला होता आपण की जे काही वरचं क्रस्ट प्लस अप्परमोस्ट मॅन्टल, म्हणजेच काय तर मराठीमध्ये सांगायचं झालं म्हणजे भूकवच आणि प्रावरणाचा वरचा भाग, या दोन्ही याला कंबाईन काय म्हटलं जाते, शिलावरण म्हटलं जाते, लिथोस्पियर म्हटलं जाते. ठीक आहे, मग आता आपण बघितलं होतं की अर्थचं इव्हॉल्युशन कसं झालं, तर जे काही हेवी मटेरियल होतं तर ते एकदम सेंटरला जमा होत गेलं आणि नंतर मग जे काही लाईट मटेरियल होतं तर ते वर जमा होत गेलं, म्हणजेच काय तर ते त्यांच्या डेन्सिटीनुसार अरेंज झालं. ठीक आहे, आणि मग त्यापासून वेगवेगळ्या लेयर्स तयार झाल्या, अशा संदर्भातलं डिस्कशन आपण केलं होतं. ठीक आहे, आता बघा आपण इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्पियर झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोस्पियर अँड ॲटमॉस्फियर. ठीक आहे, तर मग आता त्या संदर्भात काय
तर बघा त्या संदर्भात आपण शॉर्ट नोट्स प्रिपेअर केलेले आहेत. आता ते आपण डिस्कस करूयात की नेमकं ॲटमॉस्फिअरचं इव्हॉल्युशन कसं झालं आणि हायड्रोस्फिअरचं इव्हॉल्युशन नेमकं कसं कसं होत गेलं. ठीक आहे. तर बघा इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. तर सर्वात प्रथम तर या संदर्भात तुम्ही हे 3 स्टेप ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की MCQ मध्ये येऊ शकतं. ठीक आहे. कोणकोणत्या 3 स्टेप्स आहेत इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरच्या, जे काही आपलं वातावरण आणि जलावरण. तर या संदर्भात पहिली स्टेप लॉस ऑफ प्रिमॉर्डियल ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. जे काही आपली अर्थ आहे तर अर्थचं जे काही सुरुवातीचं वातावरण होतं तर त्याचं लॉस होणं म्हणजेच चेंज होणं ते. ठीक आहे. ही पहिली स्टेप. नंतर दुसरी स्टेप आहे डिगॅसिंग. ठीक आहे. डिगॅसिंग आता याचा अर्थ आपण डिस्कस करूया डिटेलमध्ये आपण. नंतर आहे फोटोसिंथेसिस. या 3 स्टेजेस आहेत, 3 स्टेप्स आहेत, ज्यामुळं आपलं जे काही सध्याचं वातावरण आहे तर ते इव्हॉल्व होत इथपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. मग एक एक स्टेप डिस्कस करूया आपण की नेमकं कसं कसं होत गेलं. बघा लॉस ऑफ प्रिमॉर्डियल ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. ठीक आहे. आता आपण जसं बघितलं की सुरुवातीला अर्थ जे होतं तर ते एकदम आगीचा गोळा होतं असं म्हटलं तरी चालतंय. खूप सारं टेम्परेचर होतं तिथं. ठीक आहे. आणि गॅस खूप सारे होते, हायड्रोजन आणि हेलियम अशा प्रकारचे गॅस वगैरे सुरुवातीला तिथं म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात होते. तर बघा झालं काय, जर आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण जे काही सांगितलं की हा ॲस्ट्रॉइड बेल्ट, इकडचे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स, इकडचे जोएन प्लॅनेट आणि इकडे काय होता आपला सन होता आणि हे इथं काय होती आपली 3ऱ्या क्रमांकाला अर्थ होती, अर्थ. ठीक आहे. मग जे काही टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहे तर या टेरेस्ट्रियल प्लॅनेटवर जे काही गॅस होता हायड्रोजन आणि हेलियम सुरुवातीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये याचं प्रमाण जास्त होतं. तर सोलार वाइंडचा इम्पॅक्ट होऊन, सोलार वाइंड ठीक आहे सूर्यापासून निघणारे जे काही वारे आहेत तर याचा परिणाम होऊन या ग्रहावरील जे काही हायड्रोजन आणि हेलियम वायू होता तर तो काय गेला, निघून गेला, स्ट्रिप ऑफ झाला. ठीक आहे. आणि यावरचं जे काही प्रमाण होतं हायड्रोजन आणि हेलियमचं तर ते एकदम कमी झालं. ठीक आहे. आणि ही जी स्टेज आहे तर हीच ती स्टेज आहे ज्यामध्ये जे काही अर्थ आहे आपली, अर्थ ॲज वेल ॲज हे जे काही टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहेत, जे काही अंतर्गत ग्रह आहेत तर त्यांचंसुद्धा वातावरण चेंज झालं. कशामुळं की जे काही सोलार वाइंड्स आहेत तर सोलार वाइंड्समुळे काय झालं की त्यावरील जे काही हायड्रोजन आणि हेलियम गॅस आहेत ठीक आहे तर हे काय झाले, स्ट्रिप ऑफ झाले, निघून गेलेत. ठीक आहे. म्हणजेच काय तर लॉस ऑफ प्रिमॉर्डियल ॲटमॉस्फिअर. मग ते कशामुळे झालं, प्रिमॉर्डियल ॲटमॉस्फिअर चेंज अर्थचं आणि ॲज वेल ॲज त्या बाकीच्या टेरेस्ट्रियल प्लॅनेट्सचं तर सोलार वाइंडच्या इम्पॅक्टमुळं. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप. आता पहिली स्टेपमध्ये जे काही अर्थचं वातावरण आहे तर ते थोडं चेंज झालं. ठीक आहे. मग आता दुसऱ्या स्टेजमध्ये काय झालं, डिगॅसिंग. ठीक आहे. मग डिगॅसिंग म्हणजे काय नेमकं. ठीक आहे. तर डिगॅसिंग म्हणजे काय, जी काही आपली अर्थ आहे तर आता अर्थच्या आतमध्ये तर भरपूर सारं टेम्परेचर होतं. ठीक आहे. त्यामुळे त्यामधील जे काही गॅसेस आहेत, वॉटर व्हेपर्स आहेत तर त्या बाहेर यायला लागल्या. ठीक आहे. बाहेर यायला लागल्या म्हणजे अर्थ सरफेसच्या बाहेर यायला लागल्या. ठीक आहे. मग आता याच प्रक्रियेला काय म्हटलं जातं, डिगॅसिंग. डिगॅसिंग म्हणजे काय तर आउटपोर ऑफ गॅसेस अँड वॉटर व्हेपर फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. पृथ्वीच्या आतून जे काही वाफा आहेत पाण्याच्या आणि गॅसेस आहेत तर ते बाहेर निघणं म्हणजे काय तर डिगॅसिंग. ठीक आहे. मग आता आपल्या नॉलेजनुसार जर तुम्हाला आपण बघितलं की जे काही वाफा आहेत पाण्याच्या, ठीक आहे, जे काही व्हेपर्स आहेत तर त्या काय होतील, कंडेन्स होतील. ठीक आहे. आणि कंडेन्स होऊन काय होईल, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल. ठीक आहे. मग ते पाण्यामध्ये रूपांतर जे झालं होतं तर ते कुठं अर्थवर डबल पडेल ना पावसाच्या स्वरूपात. आणि मग ते जे काही अर्थवर डिप्रेशन्स आहेत, ठीक आहे, आता पॅसिफिक ओशियन जे आहे तर ते डिप्रेशन आहे. ठीक आहे. डिप्रेशन म्हणजे काय, आपल्या एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं म्हणजे एक मोठा खड्डा असा. ठीक आहे. तर मग ते जे काही पाणी तयार झालं तर त्या खड्ड्यामध्ये साचायला लागलं. ठीक आहे. आणि यापासूनच काय तयार झालं, मग जे काही समुद्र आहेत तर समुद्राची निर्मिती यापासूनच झालेली. ठीक आहे. याचबरोबर हे जे काही वातावरणामध्ये वाफा होत्या, ठीक आहे, याची कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्शन होऊन सुद्धा जे काही टेम्परेचर आहे अर्थचं ते सुद्धा कमी होत गेलं. आणि आणखी कमी झालं टेम्परेचर, आणखी कमी झाल्यामुळे जे काही वाफा होत्या वातावरणामध्ये त्या आणखी जास्त प्रमाणात काय होतील, कंडेन्स होतील. जास्त प्रमाणात कंडेन्स झाल्या तर जास्त प्रमाणात पाऊस पडेल आणि त्यामुळे आणखी जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर त्या डिप्रेशनमध्ये साचल्या जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे जे काही आपलं हायड्रोस्फिअर आहे तर ते तयार झालं. ठीक आहे. नंतर बघा समोरची स्टेज आहे की फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिसमध्ये काय तर जे काही प्लॅन्ट्स आहेत तर प्लॅन्ट्स काय करतात, जे काही वॉटर व्हेपर आहेत ते सुद्धा इव्हॉल्व करतातच. त्याचबरोबर जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस, कार्बन डायऑक्साईड ॲज वेल ॲज ऑक्सिजन, ठीक आहे, यांचं एक्सचेंज वातावरणासोबत तर ते फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे
प्लांट्स करतात, ठीक आहे. तर त्यामुळे सुद्धा आपलं जे काही वातावरण आहे तर ते इव्हॉल्व्ह झालं, मॉडिफाय झालं, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत या 3 स्टेजेस आहेत, ज्या 3 स्टेजेसमुळे सध्याचं वातावरण आणि जे काही जलावरण आहे तर ते तयार झाले, ठीक आहे. आय होप तुम्हाला या 3 स्टेजेस समजले असतील, ठीक आहे. MCQ जर आला तर यावर कसं येईल की प्रश्न येईल की खालीलपैकी कोणत्या कोणत्या स्टेजेस या पृथ्वीच्या वातावरणाच्या आणि जलावरणाच्या इव्हॉल्युशनमध्ये त्याचबरोबर मॉडिफिकेशनमध्ये भाग घेतात, ठीक आहे, किंवा त्याचा भाग आहेत, ठीक आहे, असा प्रश्न येईल. आणि मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं जाईल लॉस ऑफ प्रिमॉर्डियल ॲटमॉस्फिअर, डिगॅसिंग, फोटोसिंथेसिस आणि आणखी एखादी दिली जाईल की ट्रान्सपिरेशन. तर तुम्हाला निवडता आलं पाहिजे किंवा ट्रान्सपिरेशन आपण कधी वाचलंच नाही त्यामध्ये, तर ते येणार का ऑप्शन आपलं नाही, ठीक आहे. बघा आपण आहे ना याच लेक्चरच्या खाली जे आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवर आपण एक टेस्ट अरेंज केलेली आहे तुमच्यासाठी, एकदम फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट आहे 10 प्रश्नांची, जे काही सुरुवातीचे 2 चॅप्टर झालेले आहेत आपले. तर त्या चॅप्टरवर आपण एक टेस्ट टाकलेली आहे, तर ते तुम्ही नक्की सोडवा, ठीक आहे. त्यामध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारचे क्वेश्चन आहेत, ठीक आहे. त्याचा आपण रिझल्टसुद्धा लावूयात, ठीक आहे. बघा आता हे झालं जे काही आहे तर इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. मग आता अर्थवर लाईफ कशी काय ओरिजिन झाली, ठीक आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ना की नेमकं लाईफ कशी काय आली बुवा अर्थवर पहिल्यांदा. तर सर्वात पहिल्यांदा लाईफ जे आहे अर्थवर तर 3.8 बिलियन वर्ष आधी, ठीक आहे. सर्वात प्रथम अर्थवर 3.8 बिलियन वर्ष आधी लाईफ अस्तित्वात आली, ठीक आहे. मग आता नेमकं लाईफ अस्तित्वात कशी आली, ठीक आहे. तर ती एक कॉन्सेप्ट आहे बघा की जे काही सजीव आहे तर ते निर्जीवपासूनच तयार झालेले आहेत असं म्हटलं जाते. तर मग ते नेमकं कसं तयार झालं ते बघूया आता आपण. बघा सुरुवातीला जसं आपण डिस्कस केलं की अर्थवर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, हेलियम, नंतर अमोनिया, नंतर नायट्रोजन अशा प्रकारचे जे काही गॅसेस होते तर ते वातावरणामध्ये होते पृथ्वीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये, ठीक आहे. मग आता काय झालं की हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन यांच्या एकमेकांसोबत रिॲक्शन्स झाल्यात, ठीक आहे, केमिकल रिॲक्शन्स झाल्यात आणि केमिकल्स रिॲक्शन्स होऊन त्यापासून तयार झाला DNA मॉलिक्यूल. आता तुम्ही जे काही मोस्ट ऑफ द स्टुडंट सायन्स बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांना समजेल की DNA म्हणजे काय. तर आपण मराठी बॅकग्राऊंडचा सुद्धा विचार करू आणि DNA म्हणजे काय ते आपण डिस्कस करूया. तर DNAमध्ये बघा DNAमध्ये 4 कंपोनंट असतात, एक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ठीक आहे. या 4 कंपोनंटपासून DNA बनलेला असतो, ठीक आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यामध्ये कोणी जिवंत आहे का? नाही, हे सर्व काय गॅसेस आहे, निर्जीव आहे. पण यापासून जो DNA तयार होतो, DNA, ठीक आहे. तर या DNAमध्ये सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 असं रेप्लिकेट होण्याची काय आहे प्रॉपर्टी आहे. आणि तो काय आहे, सजीव आहे. म्हणजे त्या निर्जीवपासून काय तयार झालं होतं, सजीव तयार झाला. आणि हा सजीव पहिला कुठे तयार झाला, पाण्यामध्ये तयार झाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही पहिला सजीव आहे तर ते तयार झाला, रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शनचाच रिझल्ट होता तो DNA आणि मग त्यापासून सजीव, ठीक आहे. आणि मग तो जे काही पहिल्यांदा सिंगल सेल तयार झाली, ठीक आहे. DNA पासून पहिल्यांदा सिंगल सेल, मग त्या सिंगल सेलचं डिव्हिजन होत नंतर इव्हॉल्युशन होत जे काही सध्याचे ह्युमन बिईंग्स, सध्याचे ॲनिमल्स, सध्याचे प्लांट्स जे आहेत तर ते तयार झालेत. एकदम सिम्पल स्टेप आहे की ओरिजिन ऑफ लाईफ कसं काय झालं, तर ते एकदम निर्जीवपासून सजीव तयार झाले, केमिकल, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ठीक आहे. आता डिटेल्स DNA काय आहे, DNAमध्ये काय काय असतं, DNAमध्ये बॉन्डिंग कशा असतात, ठीक आहे. नंतर ते फॉस्फोडायस्टर लिंकेज काय आहे, ठीक आहे. DNAचे स्ट्रँड कोणकोणते आहेत, DNAच्या स्ट्रँडमध्ये कोणता बॉन्ड्स असतो, तर या संदर्भात सुद्धा आपण सायन्सचे जेव्हा लेक्चर चालू करू तर तेव्हा आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. आता ओरिजिन ऑफ लाईफ तुम्हाला समजलं असेल की नेमकं लाईफ कशी काय ओरिजिन झाली. आता बघा आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे या पुस्तकामध्ये, जिओलॉजिकल टाईम स्केल, ठीक आहे. आणि हा बरेच विद्यार्थी सोडून देतात किंवा वाचनात येत नाही आपल्या, कारण की हा जनरल पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे. तर आपण बघूया नेमकं काय आहे जिओलॉजिकल टाईम स्केल. जिओलॉजिकल टाईम स्केल हे कशा संदर्भात आहे बघा की जे काही बिग बँग झाला आहे, ठीक आहे. आपण सांगितलं होतं की 13.7 बिलियन वर्ष आधी एक बिग बँग झाला होता, तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत, ठीक आहे. बिग बँगपासून तर आत्तापर्यंत नेमकं जे काही अर्थ आहे, त्याचबरोबर ॲनिमल आहे, ओशन आहेत, नेमकं कसं कसं इव्हॉल्व्ह होत गेले, कसे कसे तयार होत गेले, तो जो काही सर्व पिरियड आहे, टाईम आहे, तर त्या टाईमाला आपण
काय म्हणतो, जिओलॉजिकल टाईम स्केल. ठीक आहे. मग तो जो काही टाईम आहे तर तो टाईम आपण काय केला, वेगवेगळ्या असं पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केला, डिवाईड केला. ठीक आहे. मग आता ते पार्ट कोणते, नंतर काय कसं आहे ते बघूयात आपण. आता बघा, सगळ्यात पहिला तर आपण जिओलॉजिकल टाईम स्केल समजून घेण्याआधी काही कॉन्सेप्ट समजून घ्या. इव्हॉन्स, इरा, पिरियड आणि इपोच या संदर्भात डिस्कशन महत्त्वाचं असेल. बघा, इव्हॉन्स हा सर्वात मोठा कालखंड. ठीक आहे. सर्वात मोठा कालखंड कोणता, तर इव्हॉन्स. मग त्यापेक्षा थोडा लहान कोण, इरा. मग त्याच्याही पेक्षा थोडा लहान कोण, पिरियड. आणि त्याच्याही पेक्षा लहान कोण, तर इपोच. म्हणजे एका इव्हॉन्समध्ये 2-3 इरा आहेत, एका इरामध्ये 2-3 पिरियड आहेत आणि एका पिरियडमध्ये 2-3 एपोच आहेत. कळलं. म्हणजे सर्वात मोठा कोण, तर इव्हॉन्स. नंतर 2 नंबरचा इरा, 3 नंबरचा पिरियड आणि 4 नंबरचा इपोच. आयोगाची जर याच्यावर नजर पडली तर आयोग सरळ तुम्हाला विचारेल की खालीलपैकी कोणता कालखंड सर्वात मोठा कालखंड म्हणून गणला जातो, आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिले जाईल, इव्हॉन्स, इरा, पिरियड आणि इपोच. तर तुम्हाला निवडता आलं पाहिजे की इव्हॉन्स हा जो आहे तर तो सर्वात मोठा आहे आणि इपोच जो आहे तर तो सर्वात लहान आहे. आता तुम्ही म्हणसाल की याचे मराठी शब्द काय, तर याच्या मराठी करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण की आयोग काय करेल, हे जसंच्या तसंच इपोच असं मराठीमध्ये तुम्हाला लिहून देईल. मग जर तुम्ही मराठी पाठ केलेलं असेल आणि इंग्लिश माहीतच नसेल तर काय करसाल. ठीक आहे. त्यापेक्षा बेटर राहील की इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. ठीक आहे. नसेल स्पेलिंग लक्षात राहत तर काय करायचं, असं मराठीत लिहायचं आणि हे एकदम पाठ करून घ्यायचं. ठीक आहे. तर इपोच, पिरियड, इरा आणि इव्हॉन्स तुम्हाला या संदर्भात एक जनरल आयडिया आली असेल की नेमकं काय फरक आहे सर्व यामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला हे सर्व जे काही जिओलॉजिकल टाईम स्केल आहे तर हा सर्व चार्ट महत्त्वाचा नाही आहे. ठीक आहे. तर यामध्ये महत्त्वाचं काय तर ते डिस्कस करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा पहा, इरा. ठीक आहे. सिनोझॉइक इरा. ठीक आहे. सिनोझॉइक इरा. सिनोझॉइक इरामध्ये आपण आधी सर्वात पहिल्यांदा बघूया की मॉडर्न मॅन. ठीक आहे. तर मॉडर्न मॅन कधी तयार झाला, आयोग सरळ प्रश्न. आता प्रश्नामार्फत जाऊ आपण की आयोग असा प्रश्न विचारेल की जे काही आधुनिक मानव हा खालीलपैकी कोणत्या इरामध्ये तयार झाला, पहिला प्रश्न. ठीक आहे. आधुनिक मानव कोणत्या इरामध्ये तयार झाला, तर सिनोझॉइक इरा. ठीक आहे. यामध्ये आधुनिक मानव तयार झाला. आता आयोगानं जर प्रश्न फिरवला आणि असा विचारला की आधुनिक मानव कोणत्या पिरियडमध्ये तयार झाला, तर कोणत्या पिरियडमध्ये, क्वाटर्नरी पिरियडमध्ये. ठीक आहे. नंतर जर आयोगाने आणखी प्रश्न फिरवला, ठीक आहे, आणि असं विचारलं की आधुनिक मानव कोणत्या इपॉचमध्ये तयार झाला, तर तो इपॉच कोणता असेल, होलोसिन इपॉच. कळलं. म्हणजे 3-4 प्रश्न इथं कव्हर होतात. म्हणजेच काय, एका वाक्यात सांगायचं झालं म्हणजे आधुनिक मानव हा सिनोझॉइक इरामधील क्वाटर्नरी पिरियडमधील होलोसिन या कालखंडामध्ये तयार झाला. कळलं. आधुनिक मानव हा सिनोझॉइक इरामधील क्वाटर्नरी पिरियडमधील होलोसिन या कालखंडामध्ये तयार झाला. ठीक आहे. मॉडर्न मॅन. आता लक्षात कसं ठेवाल, आता एक जनरल आहे, अल्कोहोलची कॅन. आता एक ट्रिक म्हणा किंवा असं कॉमेडी टाईप आपण थोडं लक्षात ठेवूया त्याला, की हे एवढं लक्षात राहणार नाही ना, तर लक्षात कसं ठेवायचं बघा. अल्कोहोलची कॅन. अल्कोहोल म्हणजे काय, आपला एकदम गावठी भाषेमध्ये दारू. ठीक आहे. तर दारूची कॅन घेतल्यानंतर, तर तुम्ही गावामध्ये जर बघसाल तर त्या कॅनला काय म्हटलं जाते, क्वार्टर. ठीक आहे. क्वार्टर. दारूचा क्वार्टर घेतल्यानंतर जो काही व्यक्ती आहे तर तो असा इंग्लिश बोलतो, हॅलो हॅलो. ठीक आहे. आणि म्हणजे तो इंग्लिशमध्ये बोलतो, हॅलो काय करता आहात असं. ठीक आहे. तर बघा, दारूचा क्वार्टर घेतल्यानंतर माणूस कसा बोलतो, इंग्लिशमध्ये हॅलो बोलतो. ठीक आहे. मग आता याच्यावरून लक्षात कसं राहील. ठीक आहे. दारूचा क्वार्टर म्हटल्यावर क्वार्टरवरून आपलं क्वार्टर लक्षात राहील. ठीक आहे. कॅनवरून कॅनो सिनोझॉइक लक्षात राहील. ठीक आहे. आणि हॅलोवरून होलोसिन लक्षात राहील. ठीक आहे. आणि माणूसवरून मॉडर्न मॅन लक्षात राहील. ठीक आहे. दारूचा क्वार्टर घेतल्यानंतर माणूस कसा हॅलो हॅलो बोलतोय. ठीक आहे. मग यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता तुम्ही हे असंच एकदम इमॅजिन करून ठेवा. ठीक आहे. नंतर आपण बघूया की सिनोझॉइक इरामध्येच क्वाटर्नरी पिरियडमध्येच आणखी काय, होमोसॅपियन. ठीक आहे. तर होमोसॅपियन हा प्लिस्टोसिन या कालखंडामध्ये तयार झाला. कोणत्या प्लिस्टोसिन या कालखंडामध्ये तयार झाला. ठीक आहे. नंतर आहे की अर्ली ह्युमन ॲन्सेस्टर. ठीक आहे. अर्ली ह्युमन ॲन्सेस्टर जे आहेत तर ते प्लिओसिन या कालखंडामध्ये तयार झाले. ठीक आहे. नंतर बघा, फ्लॉवरिंग प्लॅन्ट अँड ट्रीज. ठीक आहे. तर ते मिओसिन या कालखंडामध्ये तयार झालेत. ठीक आहे. मिओसिन. ठीक आहे. आता हे 4-5 महत्त्वाचे होते म्हणून मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. नंतर बघा, असं विचारू शकते एक की
पुढीलपैकी कोणता जो काही आपला पिरियड आहे तर तो पॅलोझोइक इरामध्ये येत नाही. ठीक आहे, हा बघा पॅलोझोइक इरा आणि याचे पिरियड कार्बनिफेरस, पर्मियम, नंतर डेव्होनियन, सायलुरियन, ऑर्डोव्हिसियन आणि कॅम्ब्रियन. ठीक आहे, मग हे 6 नावं आहेत. 1-2 वेळा वाचून घ्या, इझिली लक्षात राहून जातील किंवा एक आपल्याला जनरल आयडिया तरी येऊन जाईल की पॅलोझोइक इरामध्ये कोणकोणते कालखंड येतात. पर्मियम, कार्बनिफेरस, डिव्होनियन, सायलोरियन, ऑर्डोव्हिसियन आणि कॅम्ब्रियन. ठीक आहे, हे 6 जे काही कालखंड आहेत तर ते पॅलोझोइक इरामध्ये येतात. ठीक आहे, आता बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बनिफेरस. ठीक आहे, तर कार्बनिफेरस आयोग सर्व विचारू शकते की फर्स्ट रेप्टाईल म्हणजे पहिले सरपटणारे प्राणी कोणत्या कालखंडामध्ये कोणत्या पिरियडमध्ये तयार झाले तर ते कोणतं कालखंड आहे? कार्बनिफेरस. ठीक आहे, फर्स्ट रेप्टाईल्स म्हणजे काय तर सरपटणारे प्राणी. सुरुवातीचे सरपटणारे प्राणी कोणत्या कालखंडामध्ये तयार झाले होते तर कार्बनिफेरस. ठीक आहे, नंतर आयोग असंही विचारू शकते की सर्वात प्रथम जे काही ॲम्फिबियन्स आहेत तर ते कोणत्या कालखंडामध्ये तयार झाले तर तो कोणता कालखंड आहे? डेव्होनियन. ठीक आहे, आणि इरा विचारला तर पॅलोझोइक. रेप्टाईल्सचा सुद्धा पॅलोझोइक. आणि जर कालखंड विचारला तर पिरियड विचारला तर डेव्होनियन. ठीक आहे, नंतर असं विचारू शकते आयोग की आणखी फर्स्ट फिश. ठीक आहे, जे काही मासे आहेत तर फिश हे पहिल्यांदा सगळ्यात पहिले फिश कोणत्या कालखंडामध्ये तयार झाले, कोणत्या पिरियडमध्ये तयार झाले तर तो कोणता पिरियड आहे? ऑर्डोव्हिसियन पिरियड. ठीक आहे, ऑर्डोव्हिसियन पिरियड. ठीक आहे, असं तुम्ही हे 4-5 जे आहेत तर ते एका नोट्सवर व्यवस्थित लिहून घ्या. मॉडर्न मॅन, होलोसिन इपोच, क्वाटर्नरी पिरियड आणि कॅनोझोइक इरा. नंतर होमोसेपियन, प्लेस्टोसिन इपोच, क्वाटर्नरी पिरियड आणि इरा कोणता आहे? सिनोझोइक इरा. नंतर म्हटलं की आपण काय बघितलं? फर्स्ट रेप्टाईल त्याचा कार्बनिफेरस पिरियड आणि इरा कोणता आहे? पॅलोझोइक. ठीक आहे, ॲम्फिबियन्स, डिव्होनियन त्याचा पिरियड आणि इरा कोणता आहे? पॅलोझोइक. ठीक आहे, नंतर फर्स्ट फिश ऑर्डोव्हिसियन, इरा कोणता आहे? आपला पॅलोझोइक. ठीक आहे, तर एवढेच महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आणि याची जी काही हा जो काही चार्ट आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला म्हणजे पोस्ट करतो तर बाकीचंही तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे, पण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी इथं टिक मार्क करून दिलेलं आहे. ठीक आहे, बघा हे झाल्यानंतर आपल्याला एक शॉर्ट रिव्हिजन घ्यायची आहे की नेमकं आपण बघा एक चार्ट सोडलेला आहे या चॅप्टरचा. ठीक आहे, तर तो चार्ट डिस्कस करूया आपण आधी. ठीक आहे, 1 मिनिट थांबा फक्त. बघा हा चार्ट राहिला होता आपला डिस्कस करण्याचा की आपली सोलार सिस्टीम, आपल्या सोलार सिस्टीमबद्दल थोडी जनरल माहिती आपण डिस्कस केलेली नाही. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा डेन्सिटी बघूयात. ठीक आहे, तर सर्वात जास्त डेन्सिटी असलेला जो काही ग्रह आहे तर तो आहे बघा आपली अर्थ, 5.5. ठीक आहे, अर्थ या ग्रहाची सर्वात जास्त डेन्सिटी आहे. ठीक आहे, नंतर बघा सॅटर्न जो आहे तर सॅटर्नची 0.70. ठीक आहे, म्हणजे सर्वात कमी डेन्सिटी आहे. सॅटर्न म्हणजे कोण तर शनी. ठीक आहे, शनी या ग्रहाची सर्वात कमी जी आहे ती डेन्सिटी आहे. ठीक आहे, सर्वात कमी डेन्सिटी शनी, सर्वात जास्त डेन्सिटी अर्थ. ठीक आहे, आता रॅडियस. ठीक आहे, त्रिज्या. ठीक आहे, तर बघा इथं आधी एक युनिट कन्वर्जन आहे की 6378.137 किलोमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे, म्हणजे काय 6378.137 किलोमीटर ही आपल्या अर्थची त्रिज्या आहे इक्वेटोरला. ठीक आहे, विषुववृत्ताला. मग एवढ्या त्रिज्येला काय म्हटलं गेलं? 1 युनिट. ठीक आहे, आणि मग या एका युनिटचं कंपॅरिझन बाकी सर्व आपण उपग्रहांसोबत केलं आणि मग त्यावरून आपण त्रिज्या ठरवल्यात. ठीक आहे, मग आता हे बघा रेडियस. ठीक आहे, मग सर्वात पहिल्यांदा जाऊ अर्थची रेडियस किती आहे? 1.00 म्हणजेच काय 1 युनिट. ठीक आहे, 1 युनिट म्हणजेच किती तर 6378. ठीक आहे, मग आता सर्वात जास्त त्रिज्या कोणाची आहे तर ती आहे ज्युपिटरची, 11.19. म्हणजेच पृथ्वीच्या त्रिज्येच्या 11 पट कोणाची आहे तर ज्युपिटरची, गुरुची. ठीक आहे, ज्युपिटरलाच काय म्हटलं जातं? गुरु. ठीक आहे, नंतर पृथ्वीच्या त्रिज्येच्या 9 पट कोणाची त्रिज्या आहे? सॅटर्नची. 9 पटीपेक्षा जास्त आहे, 9.4 पट आहे. ठीक आहे, नंतर ठीक आहे, सर्वात कमी त्रिज्या कोणाची आहे मग तर मर्क्युरी, बुध या ग्रहाची सर्वात कमी त्रिज्या आहे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीपासून इकडे गेले तुम्ही की आपलं तुम्हाला त्रिज्या कमी कमी झालेली आढळेल. ठीक आहे, झालं. मग हे त्रिज्या आणि आपला
डेन्सिटी बघितलं. नंतर आपण सॅटेलाईट, ठीक आहे. तर सॅटेलाईटबद्दल आता या पुस्तकामधील इन्फॉर्मेशन घेऊ नये आपण, कारण की तो एक रिपोर्ट नवीन आला आणि तो आपण डिस्कस केलेला आहे, ठीक आहे. आता बघा एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया, धावती रिव्हिजन, पटपट फटफट फास्ट एकदम. एक हे बघा की डेन्सिटी, सर्वात जास्त डेन्सिटी अर्थ 5.5, सर्वात कमी डेन्सिटी सॅटर्न 0.70, ठीक आहे. सॅटेलाईट, नो सॅटेलाईट, एकही सॅटेलाईट नाही, कोणाला नाही, बुध आणि शुक्र, ठीक आहे. मर्क्युरी अँड व्हीनस याला एकही सॅटेलाईट नाही. वन सॅटेलाईट, एकच सॅटेलाईट, एकच उपग्रह, एकच चंद्र अर्थला आहे. टू सॅटेलाईट, दोन सॅटेलाईट असलेला ग्रह कोण आहे, मार्स आहे. हायेस्ट नंबर ऑफ सॅटेलाईट कोण आहे, सॅटर्न आहे, ठीक आहे, शनी आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे प्लॅनेट अकॉर्डिंग टू द साईज, ठीक आहे. प्लॅनेट जे आहेत त्यांच्या साईजनुसार आपण उतरता क्रम लावला इथं. ज्युपिटर म्हणजे गुरु सर्वात मोठा, गुरु सबका गुरु आहे. मग सर्वात गुरु जर सबका गुरु असेल तर तो सर्वात मोठाच असेल ना, ठीक आहे. तर अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. सर्वात मोठा कोण, गुरु. नंतर शुक्र, 2 नंबरचा कोण, शनी. 3 नंबरचा युरेनस. 4चा नेपच्यून. 5 अर्थ. 6 व्हीनस. 7 आपला मार्स आणि 8 मर्क्युरी म्हणजेच काय, बुध, ठीक आहे. आणखी एक पॉईंट आहे की व्हीनस या ग्रहाला सिस्टर ऑफ अर्थ म्हटलं जाते, ठीक आहे. पृथ्वीची बहीण असं म्हटलं जाते, ठीक आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे बरं. सिस्टर ऑफ अर्थ म्हणजेच कोण, तर व्हीनस, ठीक आहे. नंतर बघा सिक्वेन्स फ्रॉम द फॉर्मेशन फ्रॉम द प्रेझेंट, म्हणजे आत्तापासून किती वर्ष आधी काय काय झालं, तर याचा एक सिक्वेन्स मी तयार केलेला आहे इथं. हे 6 सिक्वेन्स आहेत, 6 कालखंड आहेत. यावर जर प्रश्न आला तर डायरेक्ट जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा वन सेंटेन्ससुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. मी तर सांगेल की याची तुम्ही शॉर्ट नोट्स काढून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, ठीक आहे. बिग बँग कधी झाला होता, 13.7 बिलियन वर्ष आधी. हे सर्व बिलियनमध्ये आकडे आहेत, ठीक आहे. नंतर स्टार फॉर्मेशन 5 ते 6 बिलियन वर्ष आधी, ठीक आहे. सन फॉर्मेशन 5 बिलियन वर्ष आधी. प्लॅनेट फॉर्मेशन 4.6 बिलियन वर्ष आधी. मग प्लॅनेटमध्ये आपली अर्थसुद्धा आली, ठीक आहे. मग अर्थ कधी तयार झाली, तर 4.6 बिलियन वर्ष आधीच, ठीक आहे. नंतर मून फॉर्मेशन 4.4 बिलियन वर्ष आधी. ओशियन फॉर्मेशन 4 बिलियन वर्ष आधी. मग तुम्हाला मी असं जर म्हटलं की आपल्या पृथ्वीपेक्षा ओशन हा तरुण आहे, तर बरोबर असेल का, हो ऑफकोर्स बरोबर असेल, कारण की 4 बिलियन आणि 4.6 बिलियन फरक आहे, ठीक आहे. म्हणजे तरुण कोण आहे, आपला ओशन. आणि लाईफ कधी झालं, जीवन कधी तयार झालं, सुरुवात झाली 3.8 बिलियन वर्ष आधी. हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. हा सिक्वेन्स आहे. आणि नंतर बघा आता आपण या चॅप्टरवर जे काही प्रश्न आहेत, ठीक आहे, या पुस्तकामध्ये दिलेले कोणकोणते प्रश्न आहेत तर ते प्रश्न एकदा सॉल्व्ह करून घेऊया आणि मग आपलं लेक्चर स्टॉप करूया, ठीक आहे. बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आता तुम्ही इझिली सॉल्व्ह कराल की पहिला आहे विच ऑफ द फॉलोविंग फिगर रिप्रेझेंट द एज ऑफ अर्थ. पृथ्वीचं वय खालीलपैकी कोणती फिगर दाखवते, कोणता पर्याय दाखवते, कोणता आकडा दाखवते, ठीक आहे. तर 4.6 मिलियन वर्ष आधी आहे का, नाही, मिलियन आहे. बिलियनचा तर इथं संबंधच नाही हो, ठीक आहे, हे कॅन्सल. ट्रिलियनचाही संबंध नाही, हे कॅन्सल. राहिलं काय 13.7 बिलियन इयर्स आणि 4.6 बिलियन इयर्स आधी. पण 13.7 बिलियन वर्ष आधी तर बिग बँग झाला होता, तेव्हा तर अर्थचं नामोनिशन नव्हता. मग ऑप्शन काय असेल, 4.6 बिलियन वर्ष आधी, ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर असेल. नंतर दुसरा प्रश्न की विच ऑफ द फॉलोविंग हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन कोणाचा आहे. आत्ताच डिस्कस केला आपण की इवॉन्स हा सर्वात जास्त लॉंगेस्ट ड्युरेशन असणारा कालखंड आहे आणि इपॉच हा सर्वात कमीवाला कालखंड आहे, ठीक आहे. ते एका क्रमानं लक्षात ठेवा, कोण मोठं, कोण लहान, कोण लहान, कोण लहान, ठीक आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ ऑर मॉडिफिकेशन ऑफ द प्रेझेंट ॲटमॉस्फिअर. जे काही सध्याचं ॲटमॉस्फिअर आहे तर ते तयार होण्यासाठी किंवा मॉडिफिकेशन होण्यासाठी खालीलपैकी कोणती स्टेज रिलेट नाही आहे त्याच्या संदर्भात, ठीक आहे. सोलार वाइंड आहे का, हो, ठीक आहे. आपण त्या 3 स्टेज बघितल्या की ना आत्ता एक ट्री डायग्राममध्ये, तर त्यामध्ये सोलार वाइंड पहिल्याच नंबरला होती. डिगॅसिंग बरोबर आहे, हे सुद्धा होतं. डिफरेन्शिएशन होतं का त्यामध्ये, नाही. डिफरेन्शिएशन प्रोसेस कुठं झाली होती ते सुद्धा बघूयात आपण, ठीक आहे. फोटोसिंथेसिस होतं का, हो. मग रिलेटेड कोण नाही आहे, तर डिफरन्शिएशन हे त्याच्या रिलेटेड नाही आहे, ठीक आहे. डिफरन्शिएशन बघितलं होतं आपण जे काही फॉर्मेशन ऑर इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्पियर, जे काही लिथोस्पियरचं इव्हॉल्युशन झालं आणि त्यामध्ये सांगितलं होतं आपण की डिफरन्शिएशन प्रोसेसच्या थ्रू जे काही मटेरियल आहे ते त्यांच्या डेन्सिटीनुसार काय झालं, अरेंज झालं, ठीक आहे.
आणि मग वेगवेगळे थर तयार झाले पृथ्वीमध्ये, ठीक आहे. तर ते आपण डिफरन्शिएशन कशामध्ये बघितली होती, इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्फिअरमध्ये, यामध्ये बघितली का नाही, ठीक आहे. म्हणजे डिफरन्शिएशन कॅन्सल. चौथा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द इन्नर प्लॅनेट, ठीक आहे. खालीलपैकी कोणता पर्याय इन्नर प्लॅनेट किंवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट, ठीक आहे, टेरेस्ट्रियल प्लॅनेट दर्शवितो. तर बघा आता काय पहिला ऑप्शन, प्लॅनेट बिटवीन द सन अँड अर्थ, नाही, चुकीचं आहे. प्लॅनेट बिटवीन द सन अँड ॲस्ट्रॉइड, ठीक आहे. ॲस्ट्रॉइड आपण सांगितलं होतं का नाही, हा सन आणि हा ॲस्ट्रॉइडचा बेल्ट आणि याच्यामध्ये जे काही प्लॅनेट आहेत, तर याला म्हटलं होतं आपण टेरेस्ट्रियल प्लॅनेट आणि यालाच म्हटलं होतं आपण इंटरनल प्लॅनेट, ठीक आहे. म्हणजेच काय, तर सन आणि ॲस्ट्रॉइड बेल्टच्या मधातले प्लॅनेट जे आहेत तर ते कोणते आहेत, तर इनर प्लॅनेट आहेत, टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहेत किंवा अर्थ लाईक प्लॅनेट आहेत, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, ठीक आहे. नंतर आहे लाईफ ऑन अर्थ, पाचवा प्रश्न, लाईफ ऑन अर्थ अपियर्ड अराउंड हाऊ मेनी इयर्स बिफोर द प्रेझेंट, ठीक आहे. म्हणजेच पृथ्वीवर जे काही लाईफ आहे, जीवन आहे, तर ते कधी तयार झालं होतं, तर आताच बघितलं आपण शेवटी की 3.8 बिलियन वर्ष आधी आपल्याला अर्थवर जीवन पाहायला मिळतं, ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपलं दुसरं चॅप्टर आज फिनिश केलेलं आहे, ठीक आहे. आणि या संदर्भात मी एक टेस्ट टाकलेली आहे, तर ती टेस्ट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथं लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करा आणि ती टेस्ट तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे. आणि आपण लगेच तिसरं चॅप्टर आपण चालू करूया. उद्या किंवा परवा त्याचं लेक्चर तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. थँक्यू. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा, ठीक आहे. धन्यवाद.